तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी चाललो आहे आता शेतामध्ये, कारण तर आज आमची पराठीवरची फवारणी सुरू करणार आहे. तर ड्रम पूर्ण खाली होऊ नये, तर ते ड्रम भरासाठी जावं लागेल. ड्रममध्ये पाणी पूर्ण खाली झालं आहे, त्यामुळे ते ड्रम भरावं जावं लागेल पहिले. तर ते विहिरीमधून म्हणजे विहिरीमधूनच घ्यायचं आहे, कारण तर आमच्याकडे डिझेल इंजिन आहे, तर त्याच्यामधूनच घ्यायचं आहे. त्याचला निघते शेतामध्ये. फायनल बाई पायदळ निघलो आहे, कारण तर आमच्या या रस्त्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं पूर्ण कट्टे फुटले याच्यामध्ये रस्त्यामध्ये. कारण तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे. हा रस्ता ठीक आहे इकडला, मी तिकडला तुम्हाला दाखवतो नंतर. कारण त्याच्यामध्ये जर गाडी आहे ना पूर्ण फसते, त्यामुळं गाडी पण येऊ शकत नाही आणि पायदळ त्याला पण थोडं म्हणजे कुठं फसतात जास्त मुळं, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे आता थोडं पावसाळ्यामध्ये. तर चला आता ड्रम भरायचे, तर ड्रम भरायसाठी पहिले इंजिन सुरू करावं लागेल. तर बाबा आहे त्या तिकडल्या वरामध्ये आणि आता मी इकडून इंजिन सुरू, कारण पाईपलाईन अजूनच पहिलेच टाकून आहे आमची पाईपलाईन जी असते, तर ते पाईपलाईन आधीच टाकून आहे. तर चला आता इंजिन सुरू करतो आणि ड्रम भरून घेते पहिले. तर ही आहे आमची विहीर, एकदम पूर्णपणे भरली आहे. तर आता कारण पावसाळ्या त्यामुळे पूर्ण भरते, त्याच्या पूर्ण काम बाकी आहे. कारण त्याच्यावरचा जो राऊंड आहे तो अजून घ्यायचाच आहे आमचा. काही कारणास्तव तो थांबला होता काम, तर यावर्षी पूर्ण होऊन जाईल, आमच्या दिवाळीमध्ये काम पूर्ण होऊन जाईल. तर चला आता पहिले मी करतो ते इंजिन सुरू. अशी पाईपलाईन आहे, पूर्ण पाईपलाईन हे शेवटपर्यंत लास्टपर्यंत तिकडे बाबाजी आहे ना तिकडे उभे आहे. तर हे पाईपलाईन तिथपर्यंत जाऊन आहे. तर चला पाणी भरतो पहिले. हे शेणाचं पाणी यासाठी करतो की आमचा जो फुटबॉल आहे तो खराब झालेला आहे. कारण तो जीप जे राहते, फुटबॉल म्हणजे इंजिनला फुटबॉल राहते, फुटबॉल जो आपला खेळायचा फुटबॉल नाही, तर हा इंजिनचा वेगळा फुटबॉल असतो. तो इंजिनचा फुटबॉल जो आहे तो खराब झाल्यामुळे त्याला जीप जे आहे ते पाणी सोडून देतं पूर्ण. तर हे शेणाचं पाणी करावं लागतं, त्यामुळे ते पाणी मळतात. तर पाणी ते तर फुटबॉलमध्ये जर पाणी नसलं तर हे इंजिन जे आहे पाणी घेत नाही, पाणी सोडून देतात. त्यामुळे हे शेण टाकावं लागतं त्यामध्ये. म्हणजे तर बाबा तिकडून आवाज देणार तेव्हा मग बंद करणार, कारण दोनच ड्रम भरायचे आम्हाला, जास्त ड्रम भरायचे नाही. तर त्या कॉर्नरला आहे ड्रम भरायचे. तर बाबा तिथून मग इशारा करणार आणि मग नंतर मी बंद करणार. तर हे होतं आमचं आंब्याचं झाड, त्याच्यामध्ये पालवी फुटली आहे. जरा इथून जे आहे याच्यामधून जर पालवी आहे इथून फुटली आहे, मतलब हे झाड लागलं आहे. तर बघू आता किती दिवसानंतर याला आंबे लागणार आपण. तर फायनल भाई ड्रम वगैरे भरून झाले. तर आता तो बाबाकडे, कारण बाबाला पाणी वगैरे आणलं तुम्ही, तर ते पाणी नेऊन देतो आम्ही. तर आमच्या वावरामध्ये तुम्हाला निंबू दाखवतो. एक निंबूचं झाड आहे, तर खूप जास्त निंबू लागलं, त्यामुळं गळणी पण सुरू आली. कारण तर ते विकणार वगैरे ना, आम्ही विकत वगैरे नाही आणि जास्त करून ते भेटत पण नाही. आणि हे गोड निंबाचं झाड जे आईने लावलं होतं माझ्या. आणि हे निंबाचं जे झाड आहे हे मला जिल्हा परिषद शाळेमधून भेटलं आहे. आणि हे एक निंबाचं झाड आणि तिकडं जे जांभा झाडचं हे दोन्ही पण झाड मला 4थ्या वर्गामध्ये भेटले होते. तर ते मी वावरामध्ये लावले होते. हे त्याच्यामध्ये जांब पण लागले आणि निंबू तर खूप सारे जास्त लागले. तुम्हाला दाखवतो माझा अंतरून झाड आहे, खूप जास्त निंबू लागले ना. लिंबू पण एकदम जबरदस्त आहे. हे आपलं गावठी निंबूस, परंतु जी साईज जी आहे खूप मोठी जास्त आहे. म्हणजे त्याच्या ह्याच्यानं खूप जास्त चांगली साईज आहे, ती बघू शकता अशी. बहुत जास्त निंबू लागले यामध्ये. बघा बाई किती लिंबू लागले. तर मला हे 4थ्या वर्गामध्ये भेटलं होतं. म्हणजे जेव्हा झाड वाटप होते तेव्हा मी 4थ्या वर्गामध्ये होते, झेडपी शाळेमध्ये होते तेव्हा, जिल्हा परिषद शाळा त्याची. तर तुम्हाला एक दाखवतो आमच्या शेतकऱ्याचा एक जुवा, जसं म्हणतो ना आपण जुवा खेळतो. हा शेतकरी हा एक खतरनाक मध्ये एक जुवा खेळतो. तो त्याला पण माहित नाही का याच्यामध्ये उत्पन्न होणार नाही होणार. जसं तुम्हाला एक आमची एक कंडिशन दाखवतो. जसं तुम्हाला हे दाखवतो, हे टमाटर आहे, हे पूर्णपणे जास्त पाऊस पडल्यामुळे पूर्ण खतम झाले याच्यामध्ये. म्हणजे काही तर म्हणजे जास्त जीव राहिला हा, म्हणजे पूर्णपणे गेलेच आहे आता हे.
कारण तर जास्त पाऊस पडल्यामुळं हे जे आहे हे पीक जे आहे पूर्ण गेलं आहे. तुम्हाला याच्या आधीचे जे टमाटर जसे होते ज्यामध्ये पाऊस नव्हता तेव्हा हे असे होते. हे पहिले आधी टमाटर तुम्हाला दाखवतो हे क्लिप. तर या आधी असे होते टमाटर आमचे, तर आता झाले हे असे. तर त्यामुळं म्हणतात ना जुवा, हा एक खरा शेतकऱ्याचा जुवा. नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये, तर आपण तर काही शेतकरी कोणी काही करू शकत नाही. तर याच्यामध्ये जे जुवा आता म्हणतो आता की आता जसं काही हे जे रोप आणलं आहे, आम्ही जे रोप बनवलं आहे हे स्वतः आम्ही स्वतः वावरामध्ये बनवलं आहे रोप. तर ते पॉकेटच्या रोपचे ते पण गेले, त्यानंतर आम्ही मजूर लावले ते पण गेले, आणि जे माझी मेहनत होती हे जे बांबू मी जे कुट्या काढल्या ते पण माझी मेहनत. म्हणजे सर्व आमची तर मेहनत असू जाऊ द्या, परंतु हे पॉकेटात जे पैसे राहते किंवा जे मजुरांना पैसे दिले आम्ही ते सर्व पैसे द्या, म्हणजे याच्यामध्ये सर्व परफेक्ट म्हणजे जुवाच आहे हा एकमेव. म्हणून हा शेतकरी हा कधी अपडाऊन याच्यामुळे होते, कारण शेतकऱ्याला कोणीच सपोर्ट करणार राहत नाही शेतकरीला. कारण तर हा आता जर हा जुवा तसं ड्युटीवाले असतात, ड्युटीवाले 1-1.5 दिवस नाही गेले तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांची ड्युटी पण असे लागू शकतं कधी कधी. जसं आता मी पाहतो आम्ही तसं काही सर्वांच्या ड्युटी लागणार असं शक्य नाही. परंतु आता मी ज्यामध्ये रेल्वेमध्ये जे अप्रेंटिस केली होती मी तेव्हा मी बघितलं पाहिजे त्यांनी सुट्ट्या अगर मारल्या तरी त्यांना पेमेंट हा लागूच असतो. परंतु शेतकऱ्याला पेमेंट हा लागू नसतो, कारण तू जेव्हा मेहनत करन तेव्हाच त्याला काहीतरी खायला भेटन. नाहीतर त्याची जर तुम्ही कंडिशन बघतच आहे आमच्या शेतकऱ्याची की काय हाल झाले ते. त्याच्यामध्ये जे आमचं उत्पन्न होतं कमसे कम याच्यामध्ये 50,000चं जरी उत्पन्न होतं टमाटरचं, तर 50,000 तर ते सोडूनच द्या तुम्ही. जे आमची जी मेहनत आहे आणि जे मजुराला पैसे जे गेले आहे आम्हाला, जे मजुराला पण पैसे गेले आहे ते सर्वच गेले आहे. त्यामध्ये काही असा मुनाफा तर आम्हाला काही मिळणारच नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे आमचं पूर्ण म्हणजे खतमच झालं आहे पूर्ण हे टमाटरची शेती. याच्यामध्ये कचरा पण झाला ना, याच्यामध्ये अजून पुन्हा पावसाचं जो काही थांबाचं नाव तर चालूच नाही, कारण तर पावसामुळे जास्त शक्यतो हे पावसामुळेच गेलं आहे. कारण त्याच्यामध्ये फवारणे पण झाले होते आधी, तेव्हा टमाटर खूप चांगले होते पहिले झाडं वगैरे. त्यानंतर हे चढवल्यानंतर पाऊस लगातारच पडत होता, त्यामुळं हे पूर्ण शेती गेली आहे आता आमची. तर असा आहे शेतकऱ्याचा जुवा. म्हणून म्हणतो बळीराजा जो आहे तो आपला, ते सर्व निसर्गावर त्याचं जे निसर्ग त्याचा जसं म्हणलं तसं हो ना, हे कोणाच्या हातामध्ये नाही, सर्व हे निसर्गाच्या हातामध्ये आहे. म्हणून हे आज आमची शेती अशी झाली आहे. तर बघू आहे पुन्हा डबल ट्राय करू. आता त्याच्यामध्ये पुन्हा आता हे सर्व ह्याच्यामध्ये उकळून पुन्हा डबल हेच लावणी आम्ही डबल करणार म्हणजे टमाटरची. ते लेट होणार, कारण तर जो भाव आता आम्हाला भेटायला पाहिजे तो आता भाव भेटणार नाही, कमी रेट भेटेल. किंवा आता काय माहीत तर समोर कोणता भाव काय आता. सध्या तरी त्याला टमाटरला थोडं चांगला भाव आहे, आणि टमाटर पण लागले होते त्याच्यामध्ये, आता पण चांगले सुरू पण झाले असते. तुम्ही बघू शकता हे फळ वगैरे चांगलं पकडलं आहे आमच्यामध्ये, आणि टमाटर पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही बघू शकता. कारण तर हे आत्ताच एवढे आहे, कारण तर टमाटर भरपूर लागले होते. तर आता जर पाऊस जर नसता तर याच्यामध्ये चांगली ग्रोथ झाली असती, आणि टमाटर पण जास्त सुरू पण झाले असते आत्तापर्यंत आमचे, आणि मार्केटला पण गेले असते. परंतु आता नैसर्गिक आपत्तीमुळे हे सर्व गेलं आहे आमचं. आय होप कधी पुन्हा नंतर ते रोप लावा तेव्हा तरी चांगले होतात. ती बघू शकता हे सडले पण आहे पूर्ण टमाटर आमचे, पूर्ण हे पावसामुळे झालंय असं. तर नापिकी झाली आहे, त्यामध्ये खूप जास्त दुःख असतं. तसं आज आम्हाला होतं, कारण आमची जी मेहनत आहे ती मेहनत पूर्ण पाण्यामध्ये गेली आहे. म्हणजे त्या मेहनतीचा काही उपयोगच झाला नाही. महत्त्वाचं म्हणजे काय तर असं मेहनत केलं तर त्या कामामध्ये जर यश आलं तर माणसाला थोडं करण्याची आवड निर्माण होते. पण ती आवड निर्माण डाऊन या आम्हाला केली आहे. कारण तर इच्छाशक्ती राहत नाही, कारण माणसामध्ये इच्छा राहत नाही. कारण या कामामध्ये जर ज्या कामामध्ये आपल्याला यश नाही भेटलं त्या कामाची इच्छाच चालली जाते. त्यामुळं कोणतं काम असं, जसं मी ब्लॉगिंग करता याच्या कामामध्ये जर मला समोरून जर रिस्पॉन्स आला किंवा तुम्ही जर एक सबस्क्राईब जर केलं मला, तर माझा जे मोटिवेशन आहे थोडं हाय लेवल होणार. मला इच्छा होणार की नवीन एक ब्लॉग तयार करायसाठी. परंतु जर याच्यामध्ये जर ग्रोथ नसून होत तर तुम्ही पण समजू शकता तर त्या कामामध्ये मन लागत नाही. तर आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब पण जरूर करा. कारण एका सबस्क्राईबवरून माझं मोटिवेशन आहे ते हाय लेवल होतं. तर या ब्लॉगला मी इथं सेंड करतो. पण नमस्कार आणि बाय बाय.